अध्याय 20 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, देवा वरद पाणी धरा, दासगणूच्या मस्तकी. तू भूपांचा भूपती, अवघेच आहे तुझ्या हाती. मग माझी फजिती कार्य ऐसी मांडली जा. माझे पाप ताप दहन करा कृपा कृशाने करुण. राहो आनंदी सदा मन, तुझे भजन करावया. यात अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष. खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावून घेऊ नये. म्हणून हे श्यामसुंदरा, राही रुक्मिणीच्या वरा. पांडुरंगा परमोदारा, माझी इच्छा पूर्ण करी. असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर, म्हणू लागले नारी नर, आता काय या शेगावी. शेगावीचा ज्ञान गभस्ती, असता गेला निश्चिती. आता काय तेथे माती, राहिली आहे निव्वळ. समुद्राचे आटल्या नीर वा असता गेला, समुद्राचे आटल्या नीर वा पुष्पतरूंचा गेला भर. कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये. आता खेपा शेगावात करणे आहे की निमित्त. देव नसता देवाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची. ऐसे कित्येक बोलती परिती असे साच भ्रांती. महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया. जेवी इंद्रायणीचे तरी ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी. ते आहेत भेटले परी तेच ठाई भाविका. तैसीत शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ. ऐसा जयांचा सिद्धांत, दर्शन त्यांना तेथ होते. ते विषयीची एक कथा सांगतो मी येथ आता. गणपत कोठाडे नामा होता एक भाविक गृहस्थ. हा राहिली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा. नित्य नेम होता त्याचा दर्शनाचा. श्रुते अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी. बैसोनी या समाधीपासी स्तवन करावे एकनिष्ठे. एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस. उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे. केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी. शिदा मठा भितरी धाडीला मोठ्या प्रमाणात. तई कांता म्हणे हो प्राणनाथा, हे तुम्ही काय करता. हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत. उद्या आहे विजयादशमी, म्हणून पोराबाळासी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचेवरी न योग्य करणे. दिली आपणा ईश्वराने 4 पोर बाळे हो. फुटका मनीना अंगावरती, मी लंकेची पार्वती. ग्रहस्थाची ही कारीती, संचय करावा धनाचा. हे कांतेचे भाषण गणपतरावा न रुचले जाण. तो म्हणे प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला. तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी. उगे न छळी पतीसी, तो करतो ते करू दे. त्यात तुझ्या बापाचे काय जाते सांगसाचे. प्रेम अशाश्वताचे, वेडे हे बाळगू नको. यामध्ये न काही सार, धन भूचे भूमीवर. येते मात्र बरोबर पाप पुण्य मानवाच्या. अभिषेक ब्राह्मण भोजन हे पारमार्थिक आहे पुण्य. त्याच्यासाठी वेचिता धन, ते न जाया नाठाई. पेरलेल्या बीजापरी त्याची स्थिती होते खरी. म्हणून सांगतो तुला पोरी, अडथळा त्या करू नको. ऐशा पाहून स्वप्नास सांगती झाली पतीस.
त्याने गणपतरावास हर्ष झाला विबुध हो. आले काही प्रत्यंतर महाराज येथेच साचार, सोडून द्यावा कुविचार आजपासून काहीतरी. मुले बाळे कोणाची, धनदौलत कोणाची, तू न वाही चिंता त्यांची, ते अवघे समर्थांचे. असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने, त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम. या गणपतरावाची निष्ठा समर्थपदिसाची, जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून. लक्ष्मण हरी जंजाळाला ऐसाचा अनुभव एक वेळा, बोरी बंदरावरी आला तो ऐका सांगतो. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत, हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून विबुध हो. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत, हा समर्थांचा होता भक्त पहिल्यापासून विबुध हो. घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला मने, काही व्यापार संबंधाने आला होता मुंबईचा. असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी, तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस. अनुभव उंच बांधा दृष्टी नासाग्रासी सदा, ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. तो बोलला लक्ष्मणास, तू गजाननाचा आहे सदशिष्य, ऐसे असून हताश का होतोस कळेना. तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी, 400 पानांची तयारी करून अमरावतीला. गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आन म्हणे. पुत्रशोक बापटासी झाला असून प्रसादासी, तो तुझ्या घेहासी आला होता ना सांगते. पेटकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले, अरे गजानन स्वामी गेले त्या उभयतांच्या स्वप्नात. उपदेश करून दोघाच आणले होते प्रसादाचं, हे कैसे विसरलास सांग मला ये वेळी. खुनीच्या गोष्टी ऐकून संशयक झाला लक्ष्मण, म्हणे हा असा वाकून हे काही कळत नसे. लक्ष्मणे त्या संन्यासाला आदरे नमस्कार केला, तो पाहता पाहता गुप्त झाला बोरी बंदर स्टेशनासी. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्यापणे. प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकरासी राहित साहित गावासी, भेटते झाले पुण्यराशी संन्यासाच्या वेशाने. एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी, आला मोजणी करावयासी जमिनीची श्रुते हो. हा सरकारी नौकर होता रेव्हेन्यू ऑफिसर, त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा. दिवसभर मोजणी केली, पुढे त्यास इच्छा झाली अस्तमानाचे समयाभली शेगावास जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन, ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोड आपली वेगी दमनी जाऊ शेगावा लागुनी, रात्र तेथे काढून येऊ सकाळी परत पुन्हा. तई तो शिपाई कुतुबुद्दीन बोलला कर जोडून, आभाळ आले भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले, पाही पाणी गढूळ झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता हो नदी पार, जा दमनी कधी तयार, उगीच सबबी सांगू नको. शिपायाने जोडली जमनी, आला लगेच घेऊनी. जोशी आत बैसोनी जाऊ लागली शेगाव. दमनी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात. जाण्या पहिले तटापर्यंत अवसर नाही राहिला. झंझावात बळावला, कडकडाट करी चपला. मन नदीला पूर आला, क्षरा माझी भयंकर. मेघवर्ष मुसळधारा, झंझावात सुटला करा. शेतकऱ्यांची या छपरा तो उडवू लागला हो. शिपाई म्हणे कुतुबुद्दीन साहेब येथे झाले मरण, तुम्हा आम्हा लागून उपाय यासी आता नसे. तई माधव मार्तंड जोशी घाबरे झाले निजमानसी, बाहू लागले समर्थासी करुणायुक्त वचाने. हे समर्थ गजानना रक्षण आमच्या करी प्राणा, अशा संकटी तुझ्या विना त्राता न कोणी आम्हाते. कथा ऐकली पुराणात, जहाज उडता समुद्रात, त्याच संताने देऊन हात रक्षण केले सर्वसी. तूही संता सामान्य ब्रह्मवेत्ता करुणा घन, करी आमचे रक्षण येऊन या पुरामध्ये. दमनीत आले जीवन, बैल गेले घाबरून. मग दोषी पुढे होऊन बोलत झाले शिपायास, तू आता मागे सर, अवलियाचे भजन कर, तेच नेतील आपणा पार, त्याची चिंता करू नको. जोशी म्हणाले समर्था, अगाध आहे तुझी सत्ता, वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून दोघांनीही मिटले नयना,
तो काय घडले वर्तमान ते आता पर्यसा. ऐशा महापुरातने पहिले तटा पावली दमनी उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता. पहा केवढी अगाध सत्ता आहे अवलिया बाबांची. पुरा माझी रक्षण केले निज भक्ता ना बुडू दिले. जोशी शेगावा प्रति आले एक घटका रात्रीच वंदन केले समाधीला. पालखीचा पाहिला सोहळा दुसरे दिवशी बहुत गेला दारधर्म जोशांनी. बाळा भाऊ चियापाशी ब्राह्मण भोजन घालण्याचे काही रुपये अतिहर्षी जोशी देते झाले. साकले कथिले वर्तमान बाळा भाऊ लागून हे नवसाचे ब्राह्मण तुम्ही घाला माझ्यास्तव. का की मला रजा नाही काम जरुरीचे पाहि. ऐसे सांगून लवला हे जोशी गेले निघून. एक यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणार. हा करी जसे व्यापार वराडात कापसाचा. यासे केसाली मला 10,000 तोटा आला. त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसी. परी व्यापार सोडवेना चिंता मनीची जाईना. का फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी कटपट करी नाना प्रकारे साजेनी. स्वस्थ ना बसती व्यापारी राहती सदा प्रयत्नात. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त. उतरण्या गेला घरात विनायक असेल करायचा. तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुधव बना. भिक्षा काही मागण्याला असेलकरांच्या घरात. पोशाख अवघा मराठी करामाजी भव्य काठी. डोईस होती टोपी मोठी बना तिची मळकट. कंपवाईने शरीर कापत होते वरच्यावर. त्याच पाता असेलकर चित्ती परम घाबरले. जा बेटा मागल्याद्वारी तेथे बेल भिक्षा खरी. नको थोडंसं पायरी ओसरीची ये वेळा. परी हे बोल त्याचे भिक्षेकरी न मानिसाचे. येऊन वरती ओसरीचे यादवा सन्निध वै सलाम. घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी. भिक्षा पात्र भिकारी यादव सुभेदाराच्या. यादव म्हणे मनात भिकारी हा लोचट बोध. नको म्हणत असता येत हा बैसला येऊनी. त्या ते पाहता निहाळून तै तो भासला गजानन. सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी. दृष्टीचं तेज अत्यंत स्वरही त्यांच्या परिसत्य. फरक इतकाच होता त्यात कंप होता तनूला. तेज मुद्रा बोलणे बोलो होते समर्थाप्रमाणे. ते पाहून ऐसे म्हणणे सुभेदाराने जे चित्ती. हा जरी मानू गजानन तरी ते गेले समाधीस्थ होऊन. आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीसी. काही असो पैसे दोन देऊ भिकाऱ्या कारण. श्री गजानन समजून उहापोह ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने आणि काही देई म्हणे. श्री गजानन कारणे शिरणी वाटे गोळाजी. ते वायदे करसी वरचेवर ते मी न आता मानणार. तोटा 10,000 तुझं व्यापारी आला ना. त्याचा विचार अंतरी करून देई काहीतरी. रुपयेमधला लवकरी काळ पाकिट खिशातून. ऐसे भिकारी बोलता सुभेदार झाला देता. काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून. भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट इतक्यावरी होत नाही दे लवकरी. आणखी रुपये काही मला. रुपये पुन्हा रुपये काढले भिकाराचे अर्पिले. तो इतक्यात घरात गेले विनायकराव असेरकर. यादवराव एकटा बसला होता असेरकराच्या उसरीला. ते पाहून बोलला सुभेदारासी येणे रिधी. संशय गजाननाविषयी. का घेतोस चित्ती पायी. कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा. तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू दे एकवार. माझी तिने होईल दूर व्याधी तुझी यादवा. तू मधला मुलापरी कारे लाजसे अंतरी. ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरविला त्याने. फिरविला नखशिकांत अंगावरून त्याने हात. तो आले इतक्यात असिरकर ओसरीला. रुपये घेऊन भिक्षेकरी गेला द्वाराच्या बाहेर. यादवाने बहुतापरी तपास केला गावात. परी न थांग लागला. शेवटी त्याने निश्चय केला ऐसा आपल्या चित्ताला. का की हा असावा गजानन. सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ असल्या आज दिवशी फायदा होईल व्यापाराचे काहीतरी निसंशय. तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या. विकाव्यासाठी साच्या वर्ध्याची या बाजारी. विक्री होता किंमत येती झाली तया बहुत. तेने यादव चित्तात समाधान पावला आणि निश्चय ऐसा केला. जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगी राज. समर्थ आपल्या भक्ताची रक्षण करते अहर्निशी. निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढतड पाहिजे मनात. भाऊ राजा राम कवर खामगावी होता डॉक्टर. त्याची तेलाऱ्यावर बदली असे झाली म्हणून तेथे जाण्याला खामगावाहून निघाला. सहकुटुंब मठात आला घ्याया श्रीचे दर्शन. गाडी केली तेलाऱ्याची तयारी केली निघण्याची. वेळ अस्तमानाची असती झाली ते वेळा. बाळाभाऊ मठाधिपती तो त्या बोलला येणे रेती. अहो ऐका माझी विनंती. प्रसाद घेऊन जावे तुम्ही.
तुम्ही आजपर्यंत गेला न इथून उपोषित, आज असे विपरीत काहो मनी आणले. यातून आहे व्यतिपात, हे आणावे मनात. कवर सांगे त्याप्रत मला निकड आहे बहु. आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो. नसता आग्रह मला तो तुम्ही न करा ये काळी. बोलल्याप्रमाणे निघाला तेलाराची. डॉक्टर मला घेऊन मुला माणसाला दमनी माझी बसून. रात्र होती अंधारी, महाभयंकर साजरी. वाटे निशा शोक करी, निजपतीच्या वियोगी. तो चमत्कारायचा झाला. तेलाराचा रस्ता चुकला, कोणी न भेटे पंथाला. विचारावे कोणा जरी. गाडी अरुंद रस्त्यावर, दोन्ही बाजूस काठे फार. गाडी उभी काठावर एका भव्य तलावाच्या. म्हणता झाला गाडीवाला, साहेब रस्ता आहे चुकला. हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी. खाली उतरून जो पाहतो तो अवघे दिसले विपरीत. अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला. तू तेलाराचा म्हणून तुझी गाडी केली जाणं, आडमार्गे आणून आम्हा कसे सोडिले. काय होतास दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला. वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग म्हणून. तेलाराचा रस्ता थोर, आम्ही हमेशा वाहतो साचार. मग आडमार्गावर गाडी कैसी आली तुझी. ऐसे कवर बोलता गाडीवाला तुझोडी हाता. काहो मधला शिव्या देता, म्यानं अपराध केला की. मी हमेशा भाडे करतो, तेलाऱ्याहून येथे येतो. वाटेल तेव्हा गाडी हाकतो, रस्ता अवघा माहीत मज. तेलाऱ्याचा रस्ता थोर, आम्ही हमेशा वाहतो साचार. मग आडमार्गावर गाडी आली, ही गाडी कैसी आली तुझी. ऐसे कबर बोलता गाडीवाल्या जोडी आता. काहो मधला शिव्या देता, म्यान अपराध केला की. मी हमेशा भाडे करतो, तेलाऱ्याहून येथे येतो. वाटेल तेव्हा गाडी ऐकतो, रस्ता अवघा माहीत मज. बैले ना कोठे वळले, ते नीट येथेच आले. तलाव पाहता स्तब्ध झाले, हा न रस्ता तेलाऱ्याचा. मग कवर समजला मनात, हे समर्थांचे आहे कृत्य. प्रसाद घेतल्या विरहित, का की मी निघालो. बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला, म्हणून माझा रस्ता चुकला. आता वाटक वस कशी. हे भयंकर कानन, येथे मसी त्राता कोण. गजानन तुझं वाचून रक्षण माझे कराया. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला. घांगरमळांचा आवाज आला. डॉक्टरांच्या कानी पडला, त्याने आला थोडा धीर. गाडीवाल्याचे म्हणे कवर, रस्ता नाही फार दूर. या चाहुलीचा सुमार, धरून गाडी हा ना आता. ते त्याने ऐकले, काठ्या कुपाट्यामधून नेले, नीट रस्त्याला लाविले या आपल्या गाडीचं. हम रस्ता लागत आवली का. डॉक्टरांनी चौकशी केली, तो ऐशापरी समजली गोष्ट त्या कवराते. हे शेगावचे शिवार आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर, चाल जा शेगावी परत आता. सूर्योदयाचे समयाला शेगावासी लवकर कवर आला. वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. मग बाळाभाऊ म्हणाले, हेच आज बरे झाले. व्यतिपाती न जाऊ दिले समर्थांनी तुम्हास. आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जा हो तेलारा. करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. समर्थांचे तुम्ही भक्त म्हणून तुम्हा आलेले परत. मानवाचे अवघे बेत, सिद्धी सदाने अशक्य. संतांच्या जे असेल म्हणी तीच येईल घडोनी. भरोसा त्यांचे चरणी ठेवून अस्वस्थ असावे. दुसरे दिवशी प्रसादाचे घेऊन गेला तेलाराचे. आता पुढील गोष्टीची अवधान द्यावे श्रवणाते. एक रतनचा नामी नर होता जातीने भावसार. त्याचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्याची सोबणीचा रोग झाला. कोणी म्हणती सटावला. बालक अवघा सुकून गेला, रक्त न राहिले अंगात. दिसू लागली अवघी हाडे, वरती नुसते कातरे. वैद्य आणले बडे बडे, परी न झाला उपयोग. मुलगी रडता राहीना, दूध पाणी घेईना. ज्वर मुळीच सोडीना, पाहता याच्या तनुदे. वैद्य म्हणती रतनसासी, आता औषध न देईयासी. हा तुझ्या हातासी, लागणे आहे अशक्य. शक्याशक्य विचार सुज्ञ करावा निरंतर. उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये. ऐसे ऐकून रतनसा रडू लागला ढसाढसा. शेवटी विचार त्याने ऐसा केला आपल्या मानसी. एवी तेवी मरते पोर, माझे आता साचार. पाहू करून एक वार उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ आला होता अति जवळ. घरची माणसे सकळ लागली श्रुती रडावया. हातपाय गार झाले, नेत्र तेज मंदावले. मनगटाचे सोडिले ठिकाण पहा नाड्यांनी. ऐशा स्थिती माझारी, रतनसाने पुत्र करी. घेऊन ठेविला असे द्वारे नेऊन या समर्थाच्या. आणि केला त्यासी नवस, तो पुत्र माझा उठल्याचं. शेरणी वाटीनं तुम्हाचं मी 5 रुपयांची. तुम्ही पावले अवघ्याला, त्याचा अनुभव द्यावा मला. मी आहे आपला, माझी उपेक्षा करू नका. माझे मूल दारात, तुझ्या जरी झाले मृत तरी अवघ्यावर आडात. तुझी होईल नाचक्की. अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हा जण. हे स्वामी गजानन कृपा करा या बाला.
पुत्र न माझा उठला जरी मी डोके फोडीन पायावरी, तुझ्या आद निर्धारी ऐसा निश्चय मनीचा, अमृततुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आदवृष्टी, नको करूस मला कष्टी हे महापुरुषा गजानना. त्यास काही वेळ झाला तो प्रकार ऐसा घडून आला, मूल हात पायाला हलवा वया लागले, नाडी आली ठिकाणी रुदन करू लागले जाणे, तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले. समर्थ कृपा झाल्यावर राहिलं कोठून त्या दर, सूर्याची यासमोर तमाचा तो पाड नसे. दिनकर थोडे दिवसात होता झाला पूर्ववत, नवस असला श्रद्धायुक्त तो फळे हा अन्याय असे. दादा कुल्हटकरांचा पुत्र राजा नावाचा आहे प्रसाद समर्थांचा, संत कृपा अमोल खरी. कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची, ज्वान 18 वर्षाची, लाडेगाव सासरची. ही असता गरोदर प्रसंगाला दुर्धर, प्रसूतीची वेळ पार कठीण स्त्री जातीला. लाडेगावाहून माहेरी चंद्रभागा आली खरी, प्रसूती स्तव निर्धारी जनरीतीप्रमाणे. मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निशिती, तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बैसविला. तो होता नवज्वर, थकून गेले डॉक्टर, औषध उपचार केले फार आपल्या मुलीचं पाटलांनी. थोडा बहुत गुण आला, व्याधी तितक्या पुरता दबला, परी नव्हता मुळीच झाला नामशेष देहातुनी. चंद्रभागा आजारी उडू लागली वरच्यावरी, एकदा अकोल्या नेले करी औषध तिला द्यावया. वैद्य विधाने नाना करती, कोणी नल संग्रहणी बोलती, कोणी वैद्य असे म्हणती. क्षय झाला मुलीचा या, मेळ एकाचा एकाला नाही मुळी लागला. मग पाटलाने विचार केला, आता वैद्य गजानन, तारो अथवा मारोयसी अंगारा लावा प्रतिदिवशी, तीर्थ द्यावे प्यावयासी समर्थांच्या पायांचे. पिता मोठा निष्ठावंत, समर्थावरी अवघा हेत. हळूहळू त्या पोरीप्रत गुण येता झाला, तिला उठवत नव्हते शय्यशी, तीच आलीस दर्शनाची. पायी झालं त्या मठासी हे महत्त्व अंगाऱ्याचे, निष्ठावंत ज्याचा भाव तयासी पावे देव, उपास्यापदी भाव उपासके ठेवावा. रामचंद्राची अंगना जानकाबाई सुलक्षणा, परी दैवयोग सुटेना तो भोगल्या वाचुनी. वाताचा झाला विकार, जानकाबाईचं साचार, पोट दुखे वरच्यावर काही उपाय चालेना. औषध देता दबे वात, पुन्हा उठे पूर्ववत, ऐसा क्रमदिवस बहुत चालला होता श्रोते हो. त्या वाताची अखेरी होती झाली मस्तकावरी, मेंदू बिघडला निर्धारी, गेली जाणीव मावळून. वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे, कधी उपाशी निजावे कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत, कोणी म्हणती रोग सत्य, काही वधू लागले तेथ हा करणीचा प्रकार असे. काकी जितकी असती जमेदार, त्यांची असते वाकडे फार, दुबळा आपला दावी जोर, चिटूक करणी करून या. औषध उपाय बहुत केले, जाणतेही आणले, गंडे बहुत बांधिले करी जानकाबाईच्या. पाटील घरचा श्रीमंत, तो सापडला अडचणीत, म्हणून येता झाला ऊत अवघ्या त्या दांभिकांना. कोणी अंगात आणावे, वेळाचे निदान करावे, काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला. तो बिचारा सारे करी, कांता बरी न होय परी, विचार त्याने अखेरी ऐशारीती ठरविला. वैद्य आता गजानन, जाणता आता गजानन, देवऋषी आता गजानन, तो जे वाटेल ते करो. माझी बायको सून त्याची, ही भावना माझी साची, आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला. तू उद्यापासून प्रातःकाळी करी स्नान, मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी. ते तिने पतीचे वचन सर्व थेव केले मान्य, समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा. गेल्या न त्या मात्र वाया, दया आली सद्गुरुराया, वातविकार जाऊन या निर्दोष ती झाली. खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची, परी निष्ठा मानवाची जडणे तेथे अशक्य. समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले, त्यांचे चमत्कार काही थोडे झाले. ही वैशाख वद्य षष्टीशी शेगावी गेले वैकुंठासी, त्यांच्या मागून गादीसी बसले येऊन नारायण. बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणासी स्वप्न पडले, नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो. हे माळी नारायणा, तू शेगाव सगरी गमना, रक्षणा भावी गजानना ऐसे मला वाटते. ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन, म्हणून आले नारायण शेगावा माझारी. काही दिवस यांनी अधिकार चालविला ते ठाई, यांची समाधी झाली बाई चैत्र शुद्ध षष्टीला. पूर्व सुकृता वाचून संत सेवा न घडे जाणं, संत सेवेचे महत्पुण्य त्या पुण्या पार नसे. श्री गजानन निलेचा पार कधी न लागायाचा, अंबरीच्या चांदण्यांचा हिशोब कोणा न लागे कधी. मी अज्ञान पामर, मती नाही तिळवर, मग हा लीला सागर मुखी केवी वर्णो. त्याने जे जे वदविले ते ते मी कथित केले, लेखनीने अक्षर लिहिले परी ते न तिचे सामर्थ्य. ती लेखनी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी,
निमित्ताकारण होते करी लेखनीती लिहावया. तैसेच येथे झाले. मी लेखनीचे काम केले. लिहिते लिहविते स्वामी भले. श्री गजानन महाराज. त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन. येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुध. स्वस्ती श्री दासगणू रचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसाप्रत. कळसा अध्याय पुढे असे. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य विशोऽध्याय समाप्ता. जय जय रघुवीर समर्थ. जय जय गुरुदेव दत्त.